अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया मसुरीच्या डाळीपासून आमटी. हे 1 तास भिजू घातलेली मसूर डाळ आहे. टोमॅटो घेतला एक उभा, टोमॅटो घेतलाय एक बारीक चिरून, तमालपत्रे लागणारे, कांदा घेतलाय बारीक चिरून, कोथिंबीर घेतली, खोबरे लागणारे वाटणासाठी, आले आणि लसूण लागणारे वाटणासाठी, मीठ, जिरी लागणारे, गरम मसाला, कांदा मसाला लागणारे, लाल मिरची पावडर लागणारे, हळद लागणारे. कढईमध्ये ना तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं का जिरी घालून घ्यायची. जिरी फुलली का तमालपत्रे टाकायचे. बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. तेलावर परतून घ्यायचाय. थोडासा ना कांद्याचा कलर चेंज होतो परतून घ्यायचा. टोमॅटो टाकून घ्यायचा. कांदा शिजलाय, टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो शिजण्यासाठी ना मीठ टाकून घ्यायचे थोडस. टोमॅटो एकदम सॉफ्ट शिजले पाहिजे. टोमॅटो पण शिजले. आता ना मसाले टाकून घेऊ. हा कांदा मसाला टाकून घ्यायचे. 1 चमचा कांदा मसाला आहे. हळदी पावडर टाकून घ्यायची. लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. याला ना मिक्स करायचंय. ही भिजवलेली मसूर डाळ टाकून घ्यायची. ही ना थोडीशी परतून घ्यायची मसाल्यामध्ये. आणि ही डाळ शिजायला काही वेळ नाही लागत, कारण ही भिजवलेली डाळ आहे. याच्यामध्ये ना गरम पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे याला ना तरी चांगली येते. आता ना झाकण ठेवून घेऊ. 5 मिनिटं झाकण ठेवायचं. तोपर्यंत डाळ शिजली जाईल. डाळ शिजते ना तोवर वाटण तयार करून घेऊ. मी ना एक उभा चिरून घेतलेला कांदा टाकलाय आणि थोडेसे तेल टाकायचं. कांदा भाजलाय. एक आल्याचा तुकडा आणि लसूण टाकायचा. खोबरे पण टाकायचे. खोबऱ्याचा पण कलर चेंज होतोवर भाजून घ्यायचा. कोथिंबीर टाकून घ्यायची. हे आता ना वाटण करून घ्यायचे. मिक्सर मधून ना हे वाटण वाटून घ्यायचे. हे ना मिक्सर मधून वाटून घेतले. आता ना भाजीत टाकून घेऊ. मसाला भाजला होता म्हणून तेलावर परतून घ्यायची काही गरज नाही. पाणी टाकून घ्यायचे. मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतले. याला ना आता उकळी येऊन द्यायची. मीठ टाकून घ्यायचं. कोथिंबीर टाकून घ्यायची. हे मिक्स करून घ्यायचं. आणि ही भाजी ना एकदम इझी आहे करायला आणि खायला पण टेस्टी लागते. अजून 2 मिनिटं ना याला उकळी काढून घ्यायची. भाजी ना तयार झाली. गरम मसाला टाकून घेऊ. मिक्स करायचं. आणि भाजीला तरी पण छान आलेली आहे. ही मसूरची डाळ ना तयार झाली आणि खायला एकदम छान लागते. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. आता ना प्लेटिंग करू. Like, comment, and subscribe.